नमस्कार रसिक हो. आत्मरंग या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मी आत्मरंग सखींकडून मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आज 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे. हा दिवस जगभर प्रेम दिवस म्हणून साजरा केला जातो. आम्हा आत्मरंग सखींकडून तुम्हा सर्वांना या प्रेम दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. या दिवसाच्या निमित्ताने श्री सचिन शरदचंद्र देशपांडे लिखित समवन स्पेशल ही कथा मी आज आपल्यासमोर सादर करणार आहे. सचिन शरदचंद्र देशपांडे यांच्या विविध कथा दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. काही प्रसिद्ध झालेल्या कथांना त्यांना पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आलेलं आहे. काही कथा या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथे पार पडलेल्या एकांकिकेसाठी निवडल्या गेल्या आणि वेगवेगळ्या समूहांकडून काही प्रयोगही झालेले आहेत. तर अशा या लेखकाची कथा समवन स्पेशल. सागर महाशब्दे एकटाच राहत असे आमच्या बिल्डिंगमधल्या एका 2 BHK फ्लॅटमध्ये. साधारण 40शीचा, अत्यंत गबाळा, हत्तीच्या डोक्यासारखं खुरट्या तुरळक केसाचं टक्कल, खुंट वाढलेली पांढरी दाढी, डोळ्याखाली गडद काळी वर्तुळं. कपडे फक्त काही गोष्टी झाकल्या जाव्यात म्हणून घालायचे असतात असा ठाम समज. त्यामुळे कुठल्याही रंगाच्या चुरगळलेल्या शर्टाला कुठल्याही रंगाची मळलेली पॅन्ट व्यर्थ नसे. चेहऱ्यावर कायम 12 वाजलेले असत. बिल्डिंगच्या कुठल्याही कार्यक्रमात भाग घेत नसे हा, मग तो वर्धापन दिन असो वा असो AGM. आम्ही मुलं तेव्हा सागर गोटा म्हणत असू त्याला. आमच्यासाठी तो एक निर्जीव दगड होता, बस. खाली क्रिकेट खेळताना याच्या ग्राउंड फ्लोअरलाच असलेल्या घराच्या गॅलरीत नेमाने बॉल जात असे आमचा. मग आमच्यापैकीच कोणी गॅलरीतून आत उतरत तो बॉल काढत असे. 2-3 वेळा तर याच्या बाथरूमच्या काचाही फोडल्या होत्या आम्ही. पण हा सागर गोटा एका शब्दाने आम्हा मुलांना बोलला नाही कधी. शरीराला लागू नये म्हणून कर्णाला जशी जन्मतःच कवच कुंडल होती, तशी ह्यालाही ती मिळाली होती. अर्थात मनाला लागू नये म्हणून. पठ्ठ्या नवरसांच्या पार गेलेला होता जसा काही. तर एकदा असाच आमचा बॉल त्याच्या गॅलरीत गेला. मी तो मारलेला, त्यामुळे नियमाप्रमाणे गॅलरीत आत उतरणं मलाच भाग होतं. तसा मी उतरलोही होतो. पण बॉल त्या दिवशी जरा अधिकच धिटाईने वागत त्या उघड्या दारातून चक्क आत शिरला. बॉलचा माग काढत मग मीही आत शिरलो. हॉलमध्ये सागरगोटा नव्हता. प्रचंड पसारा, अस्ताव्यस्त पडलेलं सामान आणि कसलासा कुबट वास. घराचाही जणू इंटरेस्ट संपलेला जगण्यातला. मी तसाच नेटाने आत गेलो. बॉल एका लाकडी शोकेसच्या पायाशी जाऊन चिकटलेला दिसला मला. मी बॉल उचलला आणि आणि माझं साहजिकच लक्ष गेलं होतं त्या जागोजागी फर्निचरचे कपचे उडालेल्या शोकेसकडे. पूर्ण रिकामी होती शोकेस, फक्त मधला एक स्क्वेअर सोडून. एक खूप मस्त गोड असा टेडी बेअर ठेवला होता त्यात, पिंक कलरचा. छातीवर लिहिलेलं समवन स्पेशल. वाळवंटातल्या एखाद्या ओॲसिस सारखा भासला तो मला तिथे, त्या घरात. बस, तिथून निघालो मी मग घाईतच. पुढे 4-1 वर्षातच मला वाटतं सागरगोटा त्याचं ते घर विकून गेला कुठेतरी निघून. अर्थातच कोणालाही न सांगता नेमका तो कुठे चाललाय ते. या गोष्टीलाही झाली की आता 30 वर्ष. सध्या मी 40शीचा आहे. लग्न होऊन 2 मुलांचा बाप आहे आणि मी सुद्धा ती बिल्डिंगच काय, पण नागपूरही सोडलंय कधीचच. तर अशा तऱ्हेने आयुष्य नाकासमोर चाललंय या मुंबापुरीत. स्वतःपुरतं जमवण्यासाठी कमावताना बेदम दमण्यात चाललंय.
दिवसभर पिचून घेत स्वतःचं जिवंत शरीर रात्री अंथरुणावर मेल्यासारखं झोकून देण्यात चाललंय. एकंदरीत आयुष्य बऱ्यापैकी सुखात चाललंय आपलं, असं स्वतःलाच समजवण्यात चाललंय. पण या शांत पृष्ठभागी कधीच तरंग न उठणाऱ्या तळाच्या तळाशी गेल्या आठवड्यात खळबळ उठलीच. माझी नि चित्रे काकूंची पहिली भेट झाल्यानंतर. चित्रे काकू साधारण 70च्या आसपास, प्रचंड तेजस्वी नि देखण्या अशा, साधी स्वच्छ राहणी, निर्मळ वाणी आणि कायमस्वरूपी हसरी जीवनी लाभलेल्या. गेल्या आठवड्यातच आमच्या बिल्डिंगमध्ये नवीन मेंबर म्हणून राहायला आलेल्या त्या. त्यांचा सामानाचा ट्रक आणि माझी रिक्षा एकत्रच थांबलं गेटवर. त्यामुळे रात्री 9 वाजता मीच सापडलो चित्रे काकूंना ऐकताच. मग अजून दोघा चौघा मित्रमंडळींना बोलावून आम्हीच सामान लावून दिलं होतं त्यांचं. सगळं सामान साधारण रफली लावून झाल्यावर काकूंनी अतिशय प्रेमाने पिशवीतून ती वस्तू काढली. बरं, ती एक पिशवी त्यांनी ट्रकमध्येही ठेवली नव्हती. आपल्या हातातच सांभाळत आणली होती. चौफेर नजर फिरवत काकूंनी एक मोक्याची जागा हेरली ती वस्तू ठेवायला. अन स्थानापन्न झाली ती वस्तू त्या वास्तूत. ती वस्तू पाहूनच खरं तर मला पुन्हा आठवलं होतं नागपूर, आमची चंद्रदर्शन बिल्डिंग आणि तिथे राहणारा सागर महाशब्देही. चित्रे काकूंकडील ती वस्तू म्हणजे पिंक कलरचा टेडी बेअर होता. छातीवर लिहिलेलं समवन स्पेशल. काकूंकडून खोऱ्याने आभार घेऊन कॉफी पुन्हा कधीतरी असं सांगून मी घरी आलो. पण तो टेडी नि त्या निमित्ताने आठवलेला सागरगोटा काही माझ्या डोक्यात न जाईना. हजारो टेडी बेअर बनले असतील असे डिट्टो. हे कितीही पटत असलं तरी त्यातले 2 बरोबर माझ्याच डोळ्यासमोर का यावेत? तेही प्राणपणाने जपलेले त्या दोन्ही व्यक्तींनी. काहीतरी प्रयोजन असावं का नियतीचं यामागे? असा विचार चालूच होता डोक्यात की अचानक आठवली ती आख्यायिका. सागर गोट्याबद्दल ऐकलेली त्या काळी, की म्हणे कुठल्या तरी मुलीकडून हा फसवला गेला, प्रेमभंग झाला याचा, आणि म्हणूनच असा हा भणंगासारखा राहतो. मी लगेच नागपुरात फोन लावले. 4-5 ठिकाणी. होते नव्हते ते सगळे सोर्सेस वापरले सागर गोट्याला शोधण्यासाठी. आणि अखेर 2 दिवसांनी मला वेअर अबाउट्स मिळाले होते त्याचे. सागरगोटा पुण्याला कर्वे रोडला टोळ हॉस्पिटल जवळच्या एका बिल्डिंगमध्ये राहत होता सध्या. मी त्याचा पूर्ण पत्ता दिला माझ्या पुण्याच्या मित्राला आणि सांगितलं, काहीतरी सांगून घुस तू त्याच्या घरी. मी फक्त बघ, हॉलमध्ये पिंक कलरचा टेडी बेअर अजूनही जपून ठेवल्याप्रमाणे कुठे ठेवलेला दिसतोय का? दुसऱ्याच दिवशी रात्री मित्राचा मला फोन. अरे, घराचा गोठा केलाय भावड्याने, पण तू म्हणतोय तो टेडी मात्र ठेवलाय हा जपून, अगदी शोकेसच्या बंद काचेत. हे मी ऐकलं आणि अचानकच काहीसं बळ संचारल्यासारखं झालं अंगात. ती रात्र मी कसाबसा कंट्रोल केला माझ्यातला उत्साह. पण दुसऱ्या दिवशी सकाळी 10च्या सुमारास जाऊन थडकलो चित्रे काकूंच्या घरी. मला दारात बघून क्षणभरच बावचळलेल्या काकूंनी त्यांच्या नेहमीच्या हसऱ्या जीवणीने मला घरात घेतलं. मी इथलं तिथलं न बोलता थेट मुद्द्यालाच हात घातला. काकू, सागर महाशब्देंना ओळखता तुम्ही? हे नाव तुला कुठून कळलं? काकू, ते जाऊ द्या. मला फक्त हो की नाही एवढंच सांगा. हो. कसं काय? सॉरी काकू, आय नो इट्स क्वाईट पर्सनल, पण पण खरंच आवश्यक नसतं तर नसतं विचारलं मी. प्लीज अंडरस्टँड दिस. वी वेर गोइंग स्टेडी ॲट दॅट टाइम. व्हॉट?
मग काय झालं नेमकं? वन डे ही मेट विथ अन ॲक्सिडेंट आणि आणि त्यातच तो गेला ऑन द स्पॉट. काय? कोणी सांगितलं तुम्हाला? काय कोणी सांगितलं? अहो हेच, की तो ॲक्सिडेंटमध्ये गेला. अर्थातच माझ्या बाबांनी. मग महिन्याभरातच आम्ही नागपूर सोडून मुंबईला आलो. बिकॉज इट वॉज ॲब्सोल्युटली डिफिकल्ट फॉर मी टू स्टे ओव्हर देअर. तुम्ही बघून नाही आलात त्याची डेड बॉडी? माय फादर डिडंट अलाउ मी टू डू सो. आपली हुशार मुलगी धक्कापासून वेडी होईल अशी भीती वाटली हं त्यांना. अँड यू बिलीव्ड ऑन दॅट ब्लडी शिट. आय एम सॉरी. अरे, काय बोलतोयस तू? आणि तुला कळलं कुठून हे नाव? ते नाही सांगितलंस तू. मला सांगा, हा असाच सेम टेडी त्यांच्याकडेही होता? हो, होता. आम्ही एकत्रच घेतलेली ही पेअर आणि ठरवलं होतं एक एक ठेवायचा एकमेकांकडे. मी आजही जपून ठेवलाय. ज्याच्या पाठीवर त्याने त्याच्या नावाचं स्टिकर चिकटवलंय. पण त्याच्याकडचा टेडी बहुधा माझ्या नावाच्या स्टिकरसोबत त्याच्या जोडीनेच आहे. त्याच्याकडेही आहे. आजही प्राणापलीकडे जपून ठेवलेला. त्याने एकट्याने. ॲज ही इज ऑल्सो सिंगल जस्ट लाईक यू. काय? अरे तू काय बोलतोयस? थट्टा नको उगीच भलत्याच विषयात. त्याचा ॲक्सिडेंट झालेला काकू, हे खरंय. पण तो त्यात गंभीररित्या जखमी झालेला. त्याच्या पायाची सर्जरी करावी लागली होती आणि तो ऑलमोस्ट 2 महिने हॉस्पिटलाइज्ड होता. पण तुमच्या घरच्यांनी मात्र याचा फायदा उठवत तुम्हाला खोटंच. नो, नो, प्लीज से इट्स ऑल फॉल्स. हे 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 सगळं खोटं आहे. हे बोलून चित्रे काकू रडत रडतच वळल्या. मी पाहिलं तर दारात उभा होता तो, अस्ताव्यस्त, विस्कटलेला आणि म्हातारा झालेला. पण हातात त्याच्याकडचा टेडी घेऊन उभा. मीच माझ्या त्या पुण्याच्या मित्राला पुढ्यात घालून आणायला सांगितलं होतं सागरगोट्याला. त्याच्याकडील टेडी सहित. तोंडाचा आ वासला जाऊन मटकन खाली बसल्या चित्रे काकू. स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता त्यांचा. पूर लोटला होता दोन्ही डोळ्यातून त्यांच्या. तो आला एक पाय सरपटवत त्यांच्याकडे आणि त्यांना खांद्यांना धरून उठवलं त्याने त्याच्या थरथरत्या हातांनी. एकमेकांच्या डोळ्यातून खोलवर पाहात उभी राहिली दोघं भान हरपून. अजिबात शोधावं लागलं नव्हतं त्यांना इतक्या वर्षाचं ते हरवलेलं प्रेम. कारण तिथेच तर होतं ते लपलेलं, जपलेलं. डोळ्यांच्या 2 जोडी बाहुल्यांतून त्या जीवापाड सांभाळलेल्या एक जोडी टेडी बेअर सारखंच. काकूंनी त्याच्या हातातला तो टेडी बेअर घेतला आणि त्यांच्याकडील टेडी बेअरच्या बाजूला ठेवला चिकटून. दादरच्या ब्राह्मण सभागृहात आज सनईचे सूर वाजतायत. चकचकीत गोटा, कोरीव पांढरी फ्रेंच बियर्ड, गोल्डन काड्यांचा चष्मा, उंच शेरवानी घालून तयार झालेला आमचा 6 फुटी सागरगोटा. मोरपिशी पैठणीतल्या, दागिन्यांनी मढलेल्या, हातांच्या कोपरापर्यंत मेहंदी काढलेल्या निरातिशय देखण्या काकूंना सॉलिड टफ देतोय. मी चिक्कार खुश आहे. कारण चित्रे काकूंनी कन्यादानाचा हक्क तर मला दिलेला आहेच. शिवाय सागरगोट्यांचा कान करकचून पिळायचा मानही माझ्याकडेच तर आहे. अब उसकी खैर नाही. रसिका हो, समवन स्पेशल ही कथा तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असणार ह्याची आम्हाला खात्री आहे. आमच्या आत्मरंग चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.